सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम। आज 20 मार्च आजच्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 97 वर्षापूर्वी 20 मार्च 1927 ला महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करून इथल्या हजारो अस्पृश्यांना जगण्याचा हक्क आणि अधिकार दिला। महाडच्या चौदार तळ्याच्या पाण्याला आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आग लावली, ज्या आगीची चिंगारी जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत गेली। हा सत्याग्रह एकोएकी घडला नाही, याचे बीजरोपण कसे झाले हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचे प्रयत्न करू। आणि आज महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रह दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि महाड चौदार तळ्यात सत्याग्रहातील ज्या क्रांतिकारकांनी सहभाग घेतला त्या सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करून मानाचा जय भीम करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महान कार्याला मी त्रिवार अभिवादन करतो। चौदार तळ्याचा सत्याग्रहाचे बीजरोपण कसे झाले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली सुरू केली होती। मुंबई हायकोर्टात वकिली सुरू असताना बाबासाहेबांना तहान लागली। बाबासाहेब पुस्तक वाचत होते। पुस्तक वाचत असताना त्यांना तहान लागली। बाबासाहेबांनी आपल्या हातातलं पुस्तक टेबलवर ठेवले आणि बार असोसिएशनच्या कक्षात गेले। त्या कक्षात एक माठ पाण्याचा ठेवलेला होता। बाबासाहेबांनी त्या माठाजवळ येऊन माठावरचा पाण्याचा गिलास हातात घेतला। माठात पाण्याचा गिलास टाकला आणि एक गिलास पाणी हातात घेतलं। बाबासाहेबांनी जसं पाणी हातात घेतलं तसं एका उच्चवर्णीय वकिलानं ते पाहिलं। त्या वकिलानं येऊन बाबासाहेबांना म्हटलं की मिस्टर आंबेडकर, तुम्ही या माठातलं पाणी पिऊ शकत ना, हे पाणी अस्पृश्यासाठी नाही, या पाण्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही, हा माठ उच्चवर्णीयाच्या वकिलांसाठी ठेवलेला आहे, तुम्ही यातलं पाणी घेऊ शकत ना। बाबासाहेबांनी तो ग्लास हातचा तिथंच ठेवला आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार बार असोसिएशनच्या अध्यक्षाला सांगितला। तो अध्यक्ष सुद्धा उच्चवर्णीय ब्राह्मणच होता। त्या बार असोसिएशनच्या अध्यक्षानं म्हटलं की मिस्टर आंबेडकर, तुम्हाला इथं पाणी घेण्याचा अधिकार नाही, तुम्ही पाणी पिऊ शकत ना, तुम्हाला त्या माठाला हात लावता येत नाही। बाबासाहेब 2 मिनिटं स्तंभ झाले आणि विचार करत बसले की मी इंग्लंड, अमेरिका यासारख्या देशात शिक्षण घेऊन बॅरिस्टर झालो आणि इथं मी वकिली सुरू केली। माझ्यासारख्या बॅरिस्टर असणाऱ्या व्यक्तीला जर हे उच्चवर्णीय अस्पृश्य उच्चवर्णीय हे ब्राह्मण या अस्पृश्यांना पाणी देत नाही, माझ्यासारख्या बॅरिस्टराला जर पाणी देत नसतील तर बाकीच्या अस्पृश्यांचे काय हाल होत असतील, याचा विचार बाबासाहेबांच्या मनात येत होता। बाबासाहेबांनी आपलं टेबलवर ठेवलेलं पुस्तक हातात घेतलं आणि त्याच खुर्चीवर बाबासाहेब 2 मिनिटं विचार करत बसले की ज्या उच्चवर्णीयांनी माझ्यासारख्या बॅरिस्टरला पाणी नाकारलं तर माझा समाज हा पाण्यापासून किती वंचित असेल, माझ्या समाजाला किती यातना भोगावं लागत असतील, याचा विचार बाबासाहेब रात्रभर करत बसले। आणि हेच खरी कारण हा घडलेला प्रसंग
या महाडच्या चवदार तळ्याचे बीजरोपण करण्याचं कारण झालं. इथूनच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्हाला सुद्धा पाण्याला स्पर्श करायचा अधिकार आहे हे सिद्ध करून दाखवलं. बाबासाहेब म्हणतात की ज्या निसर्गाचं पाणी प्रत्येक माणसाला भेटते, मग त्या पाण्याला सुद्धा तुम्ही आम्हाला स्पर्श करू देत ना. हे विषमता बाबासाहेबांना मोडून काढायची होती. कारण की बाबासाहेब अमेरिका, इंग्लंड अशा देशातून बॅरिस्टरच्या पदव्या घेऊन बाबासाहेब या देशात आले होते आणि नुकतंच येऊन या देशात अस्पृश्यांवर हे हाल पाहिले. म्हणून बाबासाहेबांनी महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह करायचा विचार मनात निर्माण केला. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी यांची एक मीटिंग झाली दामोदर हॉलमध्ये. आणि दामोदर हॉलमध्ये मीटिंग झाल्यानंतर बाबासाहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की आता काहीतरी परिवर्तन आपण घडून आणलं पाहिजे. परदेशात ज्या पद्धतीनं भेदभाव नाही, मग आपल्या देशात का भेदभाव आहे? ज्या देशात मी जन्मलो त्या देशात आमच्या सोबत कुत्र्या मांजरापेक्षा जास्त हाल केले जातात. यावर आता काहीतरी मोठं बंड केलं पाहिजे. या अन्यायाविरोधात, या अत्याचाराविरोधात आता मोठी क्रांती केली पाहिजे. अरे ज्या समाजाला रस्त्याने चालता येत नाही, ज्या समाजाला न्यायालयात येता येत नाही, ज्या समाजाला सरकारी हॉस्पिटल बंद आहेत, ज्या समाजाला शिक्षण करायचा अधिकार नाही, ज्या समाजाला सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचा अधिकार नाही, ज्या समाजाला विहिरीवर पाणी घेण्याचा अधिकार नाही, या समाजाला आता हे सगळे हक्क मिळाले पाहिजेत. यासाठी बाबासाहेबांनी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात क्रांतीची ठेंगी पेटवण्याचं काम केलं. बाबासाहेबांनी मेलेल्या समाजाला त्यांच्या डोक्यात लखलखती मशाल पेटवण्याचं काम केलं. याच वेळेस बाबासाहेबांचे एक मित्र होते राव बहादूर बोले, हे त्यावेळेस मुंबई कौन्सिलचे सभासद होते. आणि यांची आणि बाबासाहेबांची भेट झाल्यानंतर बाबासाहेबांनी दामोदर हॉलमध्ये राव बहादूर बोले यांच्याशी चर्चा केली आणि राव बहादूर बोलेला सांगितलं की आता तुम्ही बॉम्बे कौन्सिलमध्ये एक ठराव मांडा. सगळ्या अस्पृश्यांना विहिरी, सार्वजनिक तळे, हॉस्पिटल, रस्ते, न्यायालय, दवाखाने, शाळा सगळे खुले करण्यात यावे असा ठराव बाबासाहेबांनी राव बहादूर बोलेला समजावून सांगितला. तो लिहून दिला. राव बहादूर बोले यांनी तो ठराव मुंबईच्या कौन्सिलमध्ये ऐतिहासिक ठराव 4 ऑगस्ट 1927 तो ठराव मांडला. त्याची अंमलबजावणी झाली. त्यावर चर्चा विनिमय झाले. अनेक लोकांनी, उच्चवर्णीयांनी त्यावर आक्षेप घेतले की हजारो वर्षाची परंपरा अस्पृश्यांना हे बंद आहे, ते बंदच असली पाहिजे. पण इंग्रजांनी या देशात समानता निर्माण करायचं काम केलं होतं. प्रत्येकांना हक्क आणि अधिकार असले पाहिजेत हे इंग्रजांना सुद्धा वाटत होतं. इंग्रजांनीच या देशात शिक्षणाची दारं खुल्ले केले होते.
शाहू महाराजांसारखे, महात्मा ज्योतिबा फुले सारखे क्रांतिकारक आणि महापुरुष यांच्या विचारानं इथे समानता निर्माण झाली होती आणि प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा हक्क असला पाहिजेत यासाठी यांनी मोठी क्रांती केली होती. इंग्रजांनी यांचे विचारसरणी स्वीकारून अस्पृश्यांना सुद्धा शिक्षणाचा हक्क, पानोटे सगळे, विहिरी, तळे, न्यायालय, दवाखाने आणि शाळा खुले असले पाहिजे हा ठराव मुंबई कौन्सिलमध्ये पास केला. आणि याचे सुरुवात सगळ्यात पहिले कोकणात असलेलं त्यावेळेचा कुलाबा जिल्हा, महाडचं चौदार तळाचं, महाडच्या चौदार तळ्याचा तो तळ खुल्लं करायचा निर्णय झाला. प्रत्येक नगर परिषदेला त्यावेळेस बॉम्बे कौन्सिलनं ते ठराव पाठवले. तो ठराव पाठवत असताना दिनांक 29 सप्टेंबर 1923 हा ठराव मंजूर होऊन प्रत्येक न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना तो पाठवला आणि सार्वजनिक तळे, विहिरी, अस्पृश्यांना जे जे हक्क अधिकार नाकारले होते ते हक्क अधिकार आता या ठरावाच्या माध्यमातून देण्याचा विचार केला होता. नगर परिषदमध्ये हाच ठराव आता पास झाला होता. आणि त्यावेळेस नगर परिषदचे नगर अध्यक्ष सुरबानाना टिपणीस हे नगर अध्यक्ष होते. सुरबानाना टिपणीस यांनी नगर परिषदेला स्पष्ट सांगितलं की अस्पृश्यांना सार्वजनिक आणि सरकारी जे जे असतील, सरकारी न्यायालय, हॉस्पिटल, सरकारी दवाखाने, सरकारी शाळा, सरकारी तळे, सरकारी विहिरी हे सगळे खुले झाले पाहिजेत असा ठराव राव बहादूर बोले यांनी मांडला. हा ठराव मांडत असताना ऐतिहासिक ठराव याचा स्वीकार झाला आणि महाड नगर परिषद, कुलाबा जिल्ह्यातील महाड नगर परिषदेने चौदार तळ्याचा हा ठराव मंजूर करून ते तळ सर्वांना खुले करायचं आवाहन केलं. 29 सप्टेंबर 1923 हे तळ सर्वांसाठी खुल्लं झालं. तळ खुल्ले झाल्यानंतर सुद्धा त्या तळ्यावर कोणी पाणी घ्यायसाठी सुद्धा जात नव्हतं. अनेक अस्पृश्य तळ्यावर पाणी घ्यायसाठी जात होते. तर त्यावेळेस अस्पृश्यांना पाणी देण्यासाठी एक भडवरकर नावाचा व्यक्ती नेमला होता. तो बाकीच्या लोकांना सुद्धा पाणी देत होता, पण अस्पृश्यांना जरा लांबून पाणी देत होता. त्या भटगरकर नावाच्या व्यक्तीनं अस्पृश्यांना दुरून पाणी देण्याचा त्यासाठी नेमला होता. हा प्रकार अनेक दिवस चालला. काही अस्पृश्यांना त्या तळ्याचं पाणी सुद्धा भेटत नव्हतं. अनेक अस्पृश्य पाणी विना तळफत होते. अनेक अस्पृश्यांना दवाखाने, हॉस्पिटलमध्ये जाण्याची सुद्धा परवानगी नव्हती. रात्रभर
रस्त्यावर त्या अस्पृश्यांना तळफावं लागत होते, पण त्या अस्पृश्यांना दवाखान्यात जाण्याची सुद्धा परवानगी नव्हती. हे सगळे प्रचंड हाल पाहिले. त्यावेळेस बाबासाहेबांच्या कानावर पुन्हा राव बहादूर बोले यांनी हा प्रकार टाकला. बाबासाहेबांनी त्यावर विचार विनिमय करून पुन्हा एक पत्र सुरबानांना टिपणिसाला पाठवलं. पुन्हा तो ठराव नगर परिषदेमध्ये मांडला गेला. जे जे सरकारी अनुदानातून शाळा, महाविद्यालय, दवाखाना, न्यायालय, पाणोठे, विहिरी, तळे जे जे सरकारी अनुदानातून असतील त्या त्या सरकारी याचं अनुदान बंद करा, असा ठराव एक राव बहादूर बोले यांनी मांडला. त्याचा प्रतिसाद सुरबानांना टिपणीस यांनी घेऊन महाड नगर परिषदेला हे सगळ्या तळ्याचे तळ, विहिरी याचं अनुदान बंद केलं पाहिजे अशी मागणी केली. पण सरकार सुद्धा या ढवलाढवल करत नव्हती. मग त्यावर बाबासाहेबांनी आता विचार केला की गेल्या 29 सप्टेंबर 1923 पासून हे तळ सार्वजनिक आहे म्हणून घोषित करण्यात आलं. त्या तळ्यावर कोणालाही पाणी घेता येत नाही. बाबासाहेबांनी आता मोठं एक बंड आणि मोठी क्रांती करायची होती. बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारुनी सभा हे संस्था काढली. त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक गावोगावी जाऊन छोट्या बैठका घेतल्या. बैठका घेऊन लोकात जो मेलेला समाज होता त्या मेलेल्या समाजाला जागृत करायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारुनीच्या माध्यमातून केलं. बहिष्कृत हितकारुनी 20 जुलै 1924 त्याची निर्मिती केली आणि 1924 पासून या समाजाला, मेलेल्या समाजाला बाबासाहेबांनी जागृतीचं काम केलं. ज्या समाजाला, जो समाज हजारो वर्षापासून अंधाळ्या कोठडीसारखा बंद होता, त्या समाजासाठी बाबासाहेब आता दिवा घेऊन उभे होते. महात्मा ज्योतिबा फुलेंना जन्माला येऊन 100 वर्ष झाले होते. महात्मा फुलेंनी आपल्या घरातला हौद खुल्ला करून 100 वर्ष झाले होते. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या कृतीला या निर्दय समाजाने एकटं पाळण्याचं काम केलं होतं. पण बाबासाहेबांनी आपल्या गुरुला एकटं पाळलं याचा विचार मनात करून बाबासाहेबांनी या समाजाला क्रांतीची मशाल देऊन लढवण्यासाठी, बंड करायसाठी ऊर्जा देण्याचं काम केलं. अनेक छोट्या कॉर्नर मिटिंगा होऊन बाबासाहेबांनी 19 आणि 20 मार्च 1927 कुलाबा जिल्हा महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह करायची हाक मारली. हजारो अस्पृश्य कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अनेक भागातून बाबासाहेबांनी हाक मारलेल्या या क्रांतीच्या लढ्यात सहभाग होण्यासाठी 15 वर्षाच्या
तरुणापासून तर 75 वर्षाच्या वृद्धापर्यंत पाठीवर भाकरी बांधून या सत्याग्रहास सामील होण्यासाठी गावोचे गाव महाडसाठी निघाले. बाबासाहेबांनी 19 आणि 20 मार्च 1927ला महाड कुलाबा जिल्हा बहिष्कृत सभा जाहीर करायचा लेटर हेड काढलं. ते लेटर पत्रिका ज्या ज्या व्यक्तीला बिल्ले पाहिजेत असतील त्या त्या व्यक्तींना ₹1 म्हणून बहिष्कृत हितकारुणीच्या कार्यालयात दामोदर हॉल इथे जमा करावे. त्या त्या व्यक्तीला तो बिल्ला भेटणार होता. यासाठी त्याची घोषणा केली होती. आणि शिवराम जानोबा कांबळे असे अनेक सत्याग्रही बाबासाहेबांच्या सोबत होते. बाबासाहेबांनी हा सत्याग्रह 19 आणि 20 मार्चला करायची हाक मारली. गावाचे गाव भाकरी बांधून या सत्याग्रहासाठी कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदसाठी महाडमध्ये पायवाटीनं निघाले. बैलबंडींनी शकळ्या बंड्यांनी पैदल वाटीने जे वाहन भेटलं त्या वाहनाने अनेक पायवाटीने हा अस्पृश्य समाज बाबासाहेबांनी मारलेल्या हाक बाबासाहेबांच्या सत्याग्रहासाठी आणि आपल्या हक्क आणि अधिकारासाठी हा समाज महाडला निघाला. चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी 19 आणि 20 मार्चला करायचा निर्धार केला होता. बाबासाहेब 19 मार्चला सकाळी 11 वाजता जहाजाने बोटीने आले. बाबासाहेब उतरले आणि तिथून बाबासाहेब गाडीनं गेले. 19 मार्चला सगळा अस्पृश्य समाज महाडला जमा झाला होता. महाडमध्ये कोणीही सभा घेण्यासाठी जमीन देत नव्हतं. त्यावेळेस फतेह खान नावाचा एक मुस्लिम व्यक्ती, त्या फतेह खाननं बाबासाहेबाला जमीन आपल्या स्वतःचं वावर या बहिष्कृत सभेसाठी देण्याचं वचन दिलं होतं. अनेक उच्चवर्णीयांनी बाबासाहेबांना जागा कोणी देऊ नका, बाबासाहेबांना पाणी कोणी देऊ नका, या अस्पृश्यांवर बहिष्कार टाका असे लेटर हेड काढले होते. दौंडी पिटवली होती. गावोगावी अस्पृश्यांना कोणी काही देऊ नका म्हणून या बाकीच्या समाजाला चेतवण्याचं काम तिथल्या उच्चवर्णीय भट ब्राह्मणांनी केलं होतं. पण शेवटी जागा देण्याचा निर्णय फतेह खान नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीने केला. जागा भेटली, पण आता पाणी कुठून, पियासाठी पाणी कुठून घ्यायचा हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. 40 रुपये देऊन एका सवर्ण हिंदूच्या जवळून 40 रुपये देऊन ते पाणी विकत घ्यावं लागले. जेवणाची सोय केली. अनेक अस्पृश्य या परिषदेसाठी जे आले होते त्यांच्यासाठी भोजनाची जी व्यवस्था केली, त्याचं सामान सुद्धा या महाडमध्ये कोण दिलं नव्हतं. अस्पृश्यांवर बंदी आणि बहिष्कार टाकण्याचं काम केलं होतं. मुंबईवरून जे कार्यकर्ते आले होते त्यांनी या भोजनाचं सगळं सामान सोबत आणलं होतं.
मोठा मंडप फतेखान मुस्लिम या व्यक्तीच्या शेतीत वावरात खुल्या जागेत टाकला होता. ते खुली जागा फतेखान नावाच्या मुस्लिम व्यक्तीची होती. मोठा मंडप त्या ठिकाणी टाकला. 19 मार्चला 1 वाजता पहिलं भाषण अनंत विनायक चित्रे यांचं झालं. अनंत विनायक चित्रे यांनी भाषणास सुरुवात केली. जो समाज हजारो वर्षापासून वंचित आहे त्या समाजाला आता पाण्याचा हक्क भेटला पाहिजे अशा लखलखत्या विजेच्या आवाजात भाषण केलं. तसंच भाषण चालू असताना हजारो अस्पृश्यांच्या टाळ्याच्या गजगजात चित्रेंचं स्वागत करण्यात आलं. त्यावेळेस बाबासाहेबांचं अध्यक्ष भाषण सुरुवात झालं आणि बाबासाहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की हा चवदार तळ्याचा सत्याग्रह पाण्यासाठी नसून आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्हाला सुद्धा माणसासारखे अधिकार हक्क असले पाहिजेत. तुम्ही आम्ही त्या तळ्यातलं पाणी पेलो आता लोक नव्हतो तर काही मेलो नव्हतो, इतराप्रमाणे आम्ही सुद्धा माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी केवळ त्या तळ्याचं पाणी आम्हाला पियाचं आहे. आम्हाला आमचे हक्क, आम्हाला आमचे अधिकार भेटले पाहिजेत यासाठी हा केलेला सत्याग्रह आहे. हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नसून तो मानव मूलभूत हक्कासाठी हा सत्याग्रह या ठिकाणी आपण केल्याचं बाबासाहेबांनी आपल्या भाषणात म्हटलं. बाबासाहेबांचं भाषण चालू असताना या समाजाला बाबासाहेबांनी आता खऱ्या अर्थानं आता गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्याचं काम बाबासाहेबांनी या भाषणातून केलं. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर तो बंड करून उठे हे बाबासाहेबांना माहीत होतं, म्हणून बाबासाहेबांनी या गुलामाला जाणीव करून दिली आणि हा गुलाम आता या सवर्णाची गुलामी सोडून बंड करण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी आता रस्त्यावर उतरला होता. त्या समाजाला हक्क आणि अधिकार पाहिजेत होते, त्याला जाणीव झाली होती. बाबासाहेबांनी 19 मार्चला काही ठराव आणखी पास केले. सुरबानाना टिपणीस यांच्या घरी गोविंद निवासावर एक गुप्त बैठक आयोजित केली. त्या गुप्त बैठकीत काही मोजकेच कार्यकर्ते सुरबानाना टिपणीस, विनायक चित्रे, शहशास्त्र बुद्धे, मळकेबुवा, संभाजी तुकाराम गायकवाड, अनेक कार्यकर्ते, त्या शिवराम जानोबा कांबळे, गोपाळ जाधव, भिकाजी, संभाजी गायकवाड, मोहिते, आपटे असे अनेक कार्यकर्ते महत्वाचे सुरबानाना टिपणीस यांच्या घरी एक गुप्त बैठक रात्रीची घेण्यात आली. त्या बैठकीत एवढ्या गुप्त पद्धतीनं ठराव पास केले आणि उद्या 20 मार्चला आपण जाऊन चवदार तळ्याचं पाणी पिऊ असं त्या गुप्त ठरावात, त्या गुप्त बैठकीत ठराव एकमतानं सहमत झाला. हे जर बातमी इतर बाहेर सवर्णांना माहीत पडली असती तर त्यावेळेस हे सभा सुद्धा झाली नसती. पण हे एवढे गुप्त पद्धतीनं ठराव पास केले होते
की याची माहिती सुद्धा कोणाला नव्हती. त्या रात्रीच्या पोटात काय शिजते याची कल्पना सुद्धा बाहेर कोणालाच नव्हती. त्याची कल्पना झाली असती तर हा सत्याग्रह सुद्धा हाणून पाडण्यासाठी, अनेक अस्पृश्यांच्या हक्कासाठी केलेला सत्याग्रह मोडून काढण्यासाठी या सवर्णांनी परिपूर्ण प्लॅनिंग केलेली होती. पण त्यावेळेच्या पोटात काय शिजते याचं माहिती कोणालाच नव्हती. दुसऱ्या दिवशी 20 मार्चला सकाळी 10 वाजता सभेला पुन्हा सुरुवात झाली. काही ठराव आणखी पारित झाले. जे उच्चवर्णीय लोक होते त्यांनी सुद्धा, अनेक लोकांनी बाबासाहेबांना पाठिंबा दिला होता. इकडून पुण्यावरून अनेक उच्चवर्णीय लोक बाबासाहेबांना पाठिंबा देण्यासाठी आले होते. त्यात महत्त्वाचे व्यक्ती होते दिनकरराव जवळकर, जेदे आणि जवळकर हे दोन व्यक्ती महत्त्वाचे होते आणि दोघंही ब्राह्मण होते. त्या दोन्ही व्यक्तीनं बाबासाहेबांच्या या सत्याग्रहाला आपला पाठिंबा दिला होता. महाडचे अनेक कार्यकर्ते, अनेक पुरोगामी विचाराचे उच्चवर्णीय यांनी सुद्धा बाबासाहेबांना पाठिंबा दिला होता. आणि काही उच्चवर्णीय जे आले होते, बाबासाहेबांनी जशी भाषणाला सुरुवात केली की आता आम्ही 2-2च्या 4-4ची लाईन करून सगळेजण चवदार तळ्यावर जाऊन तिथं पाणी पिणार. जसं पाणी पियाचा शब्द बाबासाहेबांच्या भाषणातून निघाला तसं याच्या तोंडचं पाणी बाहेर निघालं. हा उतावळेपणा आहे, तुम्ही असं करू नका, असे अनेक उच्चवर्णीय लोक बाबासाहेबांना म्हणत होते. बाबासाहेब म्हणतात आमचे जसे विचार आहेत तसे आमचे आचार आहेत. आम्ही आमचा मार्ग सुधारतो, तुम्ही तुमचा मार्ग सुधारा. आम्ही आमच्या हक्कासाठी सत्याग्रह करतो, तो तुम्ही स्वीकारा. आम्हाला तुम्ही माणसासारखं जगू द्या, आमच्याशी तुम्ही वैर करू नका. जे कुत्र्या मांजराला, ढोराला त्या चवदार तळ्याचं पाणी पिता येते, परंतु माणसासारख्या माणसाला त्या तळ्याचं पाणी पिता येत नाही. माणसासारख्या माणसाला हक्क आणि अधिकार नाहीत. बाबासाहेब या सिंहगर्जनात या उच्चवर्णीयाशी बोलत होते. अनेक उच्चवर्णीय तिथून निघून गेले. बाबासाहेबांनी 12:30 वाजताच्या दरम्यान चवदार तळ्यावर जाण्यासाठी 4-4ची लाईन केली. 4-4च्या लाईन केल्यानंतर शांततेच्या मार्गानं हा सगळा जनसमूह बाबासाहेबांच्या मागे मागे एक पाऊल टाकत रस्त्यातल्या पेटीतून हे मिरवणूक वाजत गाजत चवदार तळ्यावर आली. चवदार तळ्यावर आल्यानंतर नारे घोषणा चालू होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, असे घोषणा या मिरवणुकीतून चालू होत्या. अनेक लोक बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेब कोण है, दलित के राजे है, बाबासाहेब कोण है, दलित के राजे है, छत्रपती शिवाजी महाराजचा विजय असो, अशा अनेक घोषणा या मिरवणुकीतून चालू होत्या. मिरवणूक गावातून, पेठेतून चवदार तळ्याच्या ठिकाणी आली. आल्याबरोबर चवदार तळ्याचा आजूबाजूचा पूर्ण तळ या अस्पृश्य लोकांनं घेरून घेतलं. 7 ते 8 हजार अस्पृश्य या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात होते. पायऱ्या चढत बाबासाहेब त्या चवदार तळ्याच्या जवळ आले. एक पायरी पाऊल टाकत बाबासाहेब पहिल्या पायरीजवळ आले. पहिल्या पायरीजवळ आल्याबरोबर बाबासाहेबांनी
खाली बसून आंजोळीनं त्या चवदार तळ्यातलं पाणी घेतलं आणि बाबासाहेबांनी चवदार तळ्याचं हातात पाणी घेऊन ते पाणी प्राशन केलं. हजारो वर्षाच्या जाती व्यवस्थेने जो पाण्याचा हक्क आणि अधिकार नाकारला होता त्याचा घोट बाबासाहेबांनी या चवदार तळ्याच्या घोटानं गिळून टाकला. एका घोटानं जण समुद्र गिळून टाकला असा तो पाण्याचा एक घोट त्या चवदार तळ्या सत्याग्रहाचा होता. अख्खं समुद्र या एका घोटाने गिळून टाकलं. ज्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचं बाबासाहेबांनी पाणी पेलं त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आग लावण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्या एका घोटाने त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला त्या पाण्याला आग लागली. त्या आगीची ठिणकी जगाच्या कान्या कोपऱ्यापर्यंत जाऊन पोचली. ज्या तळ्याला कोणी ओळखत नव्हतं त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावर बाबासाहेबांनी पाण्याचा घोट घेऊन ते तळ अजरामर केलं. इतिहासात ते तळ अमर केलं. जगात पाण्यासाठी पहिला सत्याग्रह बाबासाहेबांनी त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावर केला. पाण्यासाठी जगात कुठेच सत्याग्रह झाला नाही. तो सत्याग्रह फक्त या भारतात, महाराष्ट्रात, महाड जिल्ह्यात, कुलाबा जिल्ह्यात चवदार तळ्याच्या सत्याग्रहावर झाला. त्या तळ्याने सुद्धा म्हटलं की एवढ्या मोठ्या महामानवाच्या पोटात मला जागा भेटते. बाबासाहेबांनी पाणी प्राशन केलं. 5 मिनिटं बाबासाहेब स्तंभ राहिले. बाबासाहेबांनी हा हक्क बजावला. बाबासाहेबाच्या पाठोपाठ हजारो हात त्या चवदार तळ्याच्या पाण्यात शिरले. त्या हजारो लोकांनी सुद्धा त्या तळ्यातलं पाणी पिऊन आपला हक्क बजावला. सगळ्यांनी पाणी प्राशन केलं, पाणी पिलं, हक्क बजावला. पण काहीनं दौंडी पिटवली की आता हे लोक तत्चा पुजारी, ब्राह्मण पुजारी एक बाळकृष्ण देवडे म्हणून ब्राह्मण पुजारी होता. तो त्या विश्वेश्वराच्या मंदिराचा पुजारी होता आणि त्याच पुजाऱ्यानं गावात दौंडी दिली. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, महारांनी तळ बाटवलं, महारांनी तळ बाटवलं, महारांनी तळ बाटवलं. आता ते विश्वेश्वराच्या मंदिरात प्रवेश करतील. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. अशी दौंडी पेटवणारा हा कृष्णा, बाळकृष्ण गोखे म्हणून ब्राह्मण याने तर दौंडी दिली. आणि याच बाळकृष्ण भटामुळे त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहातल्या अस्पृश्य लोकांवर हल्ला करायचं ठरवलं. यानं चेतून दिलं बाळकृष्ण भटानं. चवदार तळ्याच्या सत्याग्रहातल्या अस्पृश्यांना बेदम मारण्यासाठी गावातल्या लोकांना चेतून देणारा हाच तो ब्राह्मण भट आहे. या भटानं बाजूनं मंडप टाकलेला होता. त्या मंडपात आणि जे पाणी पिऊन हक्क बजावला होता त्याचा प्रतिसाद आता रक्ताचे पाठ वाहून घ्यावा लागले होते. जो राग आतापर्यंत शांत होता तो आता बाहेर निघाला होता. अनेक सवर्ण हातात लाट्या काट्या घेऊन, दगड घेऊन जो दिशीन त्याला मारायचं काम या सवर्णांनी केलं. ज्या ठिकाणी
भोजनाची व्यवस्था केली होती, त्या ठिकाणी लहान लहान लेकरांना 14-14, 15-15 वर्षाच्या लेकरांना बेदम मारहाण केली. वैद्य, महिला, पुरुष, वृद्ध यांच्या राक्षसी पहारातून कोणीही सुटलं नाही. पाण्याचा घोट पेल्याने रक्ताचे पाट वाहून या निर्दयांनी या अस्पृश्यांवर हल्ला केला. खायात माती टाकली. जे लोक शकळ्या बंड्यांनी बैल बंड्यांनी आले होते, त्या लोकांच्या शकळा बंड्यांना आग लावण्याचं काम या सवर्ण लोकांनी केलं. लाट्या काट्या घेऊन बेदम मारहाण केली. जे लोक सत्याग्रहात आले होते त्या लोकांना प्रचंड मारहाण करून या लोकांनी अस्पृश्यांवर अत्याचार केले. त्यात ज्या ज्या सत्याग्रहात सुरबानाना टिपणीस होते, अनंत चित्रे होते, टिपणीस होते, यांच्या घरावर सुद्धा हल्ला करायचा यांनी मागं पुढं विचार केला नाही. सुरबानाना टिपणीस यांचं घर गोविंद निवास याच्यावर दगड मारहाण केली या टोळक्यांनी. आता ते संभाजी तुकाराम गायकवाड आणि शिवराम जानोबा कांबळे हे दोन व्यक्ती त्या महाडमधले होते. यांच्या घरावर गेले, प्रचंड मारहाण केली. त्यांच्या पत्नीले मारलं, लहान लहान मुलांना लेकरांना मारलं, घराला आगी लावल्या. ते मारत असताना बाबासाहेब त्यावेळेस गोविंद निवासावर होते. बाबासाहेबांना फराळाचं सुरबानाना टिपणीसांच्या घरी टिळक आमंत्रण होतं. बाबासाहेबांसोबत काही आणखी मोजके कार्यकर्ते सुरबानाना टिपणीस यांच्या घरी बसलेले होते. काही आणखी मीटिंग, काही आणखी चर्चा त्यावेळेस चालू असतानाच बाबासाहेबांचा एक मित्र शिवराम जानोबा कांबळे नावाचा व्यक्ती रक्ताभांबळ होऊन पळत बाबासाहेबांच्या जवळ आला आणि सुरबानाना टिपणीच्या दारात येऊन आक्रोश केला, वाचवा बाबासाहेब, वाचवा, आपल्या लोकाला प्रचंड मारहाण करत आहे, वाचवा. सगळे कार्यकर्ते पळत आले आणि या शिवराम गोपाळ जाधव यांचं डोकं बाबासाहेबांनी पुसलं. ते डोक्यावर पट्टी बांधली. त्या मार लागलेल्या व्यक्तीला बाबासाहेबांनी तिथं बसवलं आणि सगळेचे सगळे लोक मंडपाच्या जवळ येऊन पोचले. मंडपाच्या जवळ हा प्रचंड राक्षसी प्रहारानं या अस्पृश्यांवर हल्ले केले होते. अक्षरशः त्यांच्या खायात माती टाकली होती. त्यांच्या बंडी बैलांना आगी लावल्या होत्या. लहान लहान लेकरं, माया बहिणी, म्हाताऱ्या, वयोवृद्ध कोणालाही या राक्षसी अवतारांनी सोडलं नव्हतं. प्रचंड मारहाण या लोकांना, या सवर्णांनी केली होती. तिथल्या भटब्राह्मणांनी चेतवून दिलेल्या या सवर्णांच्या मनात हे आग या अस्पृश्यांना भस्म करत होती. बाबासाहेबांनी या सगळ्या लोकांना शांत केलं. तिथं पोलीस आले. पोलिसांनी हा सगळा रक्तपात पाहिला. जिल्हा मॅजिस्ट्रेट यांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेली. जिल्हाधिकारी सुद्धा त्या मंडपाच्या जवळ आला. त्या जिल्हाधिकाऱ्यानं पाहिलं, प्रचंड नासधूस झालेली
रक्ताचे पाट वाहिलेले अस्पृश्य लोक जखमी झालेले, तो जिल्हाधिकारी बाबासाहेबांना म्हणते की तुम्ही विश्वेश्वराच्या मंदिरात जाणार होते का? बाबासाहेब म्हणत होते आमचा मंदिराशी काही संबंध नाही, आम्हाला पाणी पियाचं होतं, आम्ही पाणी पिऊन हक्क बजावला. काही लोकांनी खोटी दौंडी पिटवली. विश्वेश्वराच्या मंदिरात आम्ही कशाला जाऊ? विश्वेश्वराच्या मंदिरात आम्ही सत्याग्रह करणार नव्हतो. आमचा सत्याग्रह शांततेत पार पडला होता. विनाकारण सवर्णांनी या सत्याग्रहावर हल्ला केला, अनेक लोक जखमी केले. बाबासाहेबांनी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं. जिल्हा मॅजिस्ट्रेट पर्यंत ही गोष्ट गेली. शेवटी दंगा झाला त्या ठिकाणी. ज्या लोकांना मारहाण केली त्या सगळ्या लोकांचा दवाखाना बाबासाहेबांनी केला. जखमी झालेल्या लोकांवर उपचार केला. मार्च 1927 हा प्रसंग घडला. दुपारच्या 4-4:30च्या दरम्यान 4-4:30च्या दरम्यान हा प्रचंड हल्ला करण्यात आला आणि सुनियोजितपणे अस्पृश्यांवर हा हल्ला करण्यात आला होता. याची एक गुप्त बैठक बाळकृष्ण भट या ब्राह्मणाच्या घरी झाली होती. या बाळकृष्ण भट ब्राह्मणानंच या बाकीच्या लोकांना चेतून दिलं होतं की आपण आता अस्पृश्यांवर हल्ला केला पाहिजे. काही कारण नसताना विनाकारण विश्वेश्वराचं नाव घेऊन हे अस्पृश्य लोक आता विश्वेश्वराच्या मंदिरात प्रवेश करतील म्हणून हे खोटी दौंडी पिटवली. आणि जे लोक चेतवले होते त्या लोकांनी आता बाकीच्या सवर्ण लोकांना चेतून देण्याचं काम केलं होतं. म्हणून या लोकांनी चौदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी आलेल्या अस्पृश्यांवर प्रचंड हल्ला आणि दंगे करायचं काम केलं. हे प्रकरण जिल्हा मॅजिस्ट्रेट जवळ गेलं. अनेक लोकांवर केसेस दाखल केले. ज्या लोकांना मार लागलेला होता त्या लोकांचे साक्षी घेण्याचं काम त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलं. त्याच्यात एक व्यक्ती मरण पावला. त्याचं नाव होतं संभाजी तुकाराम गायकवाड नावाचा. हा मरण पावला होता. पाण्याचा घोट घेऊन हक्क बजावल्यानंतर रक्ताचे पाट वाहून अनेक लोकांना जीव गमावा लागले. म्हणजे पाणी फुकट भेटलं नाही तर पाण्यासाठी रक्ताचे पाट व्हावा लागले आणि पाण्यासाठी मरावा लागलं. निसर्गाचं दिलेलं पाणी त्यासाठी संघर्ष करावा लागला आणि जीव सुद्धा गमावा लागला. बाबासाहेबांना त्या ठिकाणी दगड मारहाण झाली. बाबासाहेबांचे जे अंगरक्षक होते त्यांच्यामुळे बाबासाहेबांना दगड लागले नाही. बाबासाहेबांचे अंगरक्षक मळकेबा सावदेकर असे अनेक सैनिक बाबासाहेबांना संरक्षण देऊन समोर होते. पण तरी सुद्धा बाबासाहेबांना दगड त्या ठिकाणी लागले होते. बाबासाहेबांचं रक्त त्या महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात सांडलं. बाबासाहेबांनी त्याची तुलना फ्रेंच राजक्रांतीशी केली. दुसऱ्या दिवशी ज्या दंगेखोर लोकांनी हा हल्ला केला त्यांच्यावर काही केसेस दाखल झाले. इकडे विश्वेश्वराच्या मंदिरात या बाळकृष्ण भटांनी एक मीटिंग घेतली की महारांनी अस्पृश्यांनी जे तळं
बाटवलं ते तळं आता आपल्याला शुद्ध करायचं. दुसऱ्या दिवशी 21 मार्च 1927ला ज्या तळ्यावर बाबासाहेबांनी तळ्याचं पाणी पिलं होतं त्या तळ्यात शुद्धी करण्यासाठी या भटब्राह्मणांनी एक ते सभा मीटिंग घेऊन दुसऱ्या दिवशी त्या तळ्याचं 1000 हांडे पाणी आणून रस्त्यावर टाकले. त्यात काही टोपले गाईचं शेण टाकलं. त्या तळ्यात गाईचं शेण टाकल्यानंतर गोमूत्र टाकलं. त्यात गाईचं दूध टाकलं. त्या तळ्यात दही टाकलं. गाईचं शेण टाकून गोमूत्र टाकून फुलं वाहिले, हळद वाहिलं, कुंकू वाहिले, काय त्यांचे मंत्र म्हणायचे ते म्हटले आणि त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा घेऊन मनुस्मृतीचे श्लोक याचं वाचन करून ते तळं शुद्ध केलं. का तर त्या तळ्याचं पाणी त्या अस्पृश्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या व्यक्तीनं आणि त्यांच्यासोबत असलेल्या हजारो लोकांनी त्या तळ्यातलं पाणी पेलं म्हणून ते तळं शुद्ध केलं. जगातला सगळ्यात हिंसक आणि अमानवीय कृती कोणती असेल तर ही. पियाच्या पाण्यात तुम्ही गायचं शेण टाकता, पियाच्या पाण्यात तुम्ही गायचं गोमूत्र टाकता, माणसानं हात लावला म्हणून तुम्ही 1000 हांडे त्या तळ्यातले खाली ओतता. गायचं शेण चालते, गायचं मूत चालते, जनावरांना पाणी पेलेलं चालते, पण माणसासारख्या माणसानं ते पाणी पेलं तर ते तळं शुद्ध करण्यात आलं. त्याचे मंत्र म्हणण्यात आले. त्याच्यावर हळद कुंकू वायू ते तळं आता शुद्ध झालं असं म्हटलं गेलं. जगाच्या इतिहासात पाण्याला स्पर्श केल्याने गायचं गोमूत्र आणि गायचं शेण आजपर्यंत जगाच्या इतिहासात कधीच पाण्यात टाकलं नाही. पण बाबासाहेबांनी केलेल्या सत्याग्रहात तिथल्या भटब्राह्मणांनी त्या तळ्यात गायचं शेण आणि गायचं गोमूत्र टाकलं. काय तर तळं शुद्ध केलं. अस्पृश्यांनी ते तळं बाटवलं. अस्पृश्यांनी हा रस्ता बाटवला म्हणून आम्ही ते तळं शुद्ध केलं. बाबासाहेबांना हे आव्हान होतं एका प्रकारचं. बाबासाहेबांचा सत्याग्रह झाला. पोलिसांनी त्याचा अनेक लोकांना मारहाण केली, त्याचा पंचनामा केला. बाबासाहेब घरी आले आणि घरी आल्याबरोबर 7 दिवसातच बाबासाहेबांना एक नवं हत्यार बाबासाहेबाच्या हाती आलं. बहिष्कृत हितकारूंनी बहिष्कृत भारत. आतापर्यंत बाबासाहेबाचा पेपर बंद होता तर बाबासाहेब शस्त्रहीन युद्धासारखे झाले होते. पण आता एक नवं हत्यार बाबासाहेबाच्या हाती आलं होतं, बहिष्कृत भारत. आणि या बहिष्कृत भारतातून बाबासाहेबांनी या सरकारवर कोरडे उडण्याचं काम केलं. ज्या सत्याग्रहांवर या सवर्णांनी हल्ला केला, दंगल केली, त्या सत्याग्रहाचे वर्णन फ्रेंच राज्यक्रांतीशी करून बाबासाहेबांनी या सरकारवर कोरडे उडवले. पुन्हा या समाजाला जागृत करून पुन्हा एक बाबासाहेबांनी 14 तळ्याच्या सत्याग्रहासाठी हाक मारली. पहिल्या वेळेस पाणी पिऊन हक्क बजावला होता, परंतु धर्मशास्त्राने नाकारलेल्या
धर्मशास्त्राने असमानता म्हटलेल्या अस्पृश्यांना प्रचंड पाणी पिल्याचा रक्तपात व्हावा लागलं होतं. आता बाबासाहेबांनी पुन्हा एक हाक मारली 25 आणि 26 डिसेंबर 1927ला. आता पुन्हा या महाडच्या सत्याग्रहावर युद्धभूमी झाली. पुन्हा महाडात हजारो अस्पृश्य लोक येऊन जमा झाले. ज्या मनुस्मृतीनं आम्हाला हक्क अधिकार नाकारले त्या मनुस्मृतीलाच जाळून टाकण्याचं काम बाबासाहेबांनी या चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून केलं. बाबासाहेबांना प्रचंड वेदना या सत्याग्रहात झाले. हा सत्याग्रह खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी करून या देशात नवी एक क्रांती निर्माण केली होती. खऱ्या अर्थानं याच 19 आणि 20 मार्च 1927च्या या महाडच्या मुक्ती संग्रामातून या भारतातल्या अस्पृश्यांना स्वतंत्र देण्याचं काम केलं. हेच खरे स्वतंत्र दिवस म्हटलं तरी चालेल. हा खटला अनेक दिवस न्यायालयात चालला. तिथल्या ब्राह्मणांनी हे तळ सार्वजनिक नाही तर आमचं वैयक्तिक आहे म्हणून असा दावा कोर्टात केला होता. पण बाबासाहेबांनी त्याच्यावर सुद्धा आवाहन केलं आणि शेवटी नाईलाजानं तिथल्या भट ब्राह्मणांना जो कोर्टात जिल्हा मॅजिस्ट्रेट पुढे केस दाखल केली त्याचा दावा हारावा लागलं आणि बाबासाहेबांची त्याच्यात जीत झाली आणि बाबासाहेबांचा विजय झाला. बाबासाहेबांनी जो सत्याग्रह पुकारला होता तो सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नसून मानवमूलभूत हक्कासाठी हा सत्याग्रह होता. माणसाला माणूस म्हणून स्वीकारलं पाहिजे यासाठी हा सत्याग्रह होता. इतरांप्रमाणे आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्हाला सुद्धा सगळे हक्क अधिकार असले पाहिजेत याची जाणीव करून देणारा हा सत्याग्रह होता. ज्या समाजाला हजारो वर्षापासून रस्त्यावर चालण्याची उजागिरी नव्हती त्या समाजाला आता रस्ते, न्यायालय, शाळा, सार्वजनिक तळे, सार्वजनिक विहिरी, दवाखाने, न्यायालय हे सगळे खुले करण्यात आले. याच चौदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळाला. बाबासाहेबांनी हा सत्याग्रह जर केला नसता तर आजही या समाजाला हे मानव मूलभूत हक्क अधिकार दिले नसते. बाबासाहेबांच्या याच क्रांतीमुळे इंग्रजांना सुद्धा त्याची दखल घ्यावी लागली. इंग्रजांनी बाबासाहेबांची दखल घेऊन बाबासाहेबांना कम्युनल अवॉर्ड पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये जाहीर केला. बाबासाहेबांच्या या क्रांतीमुळेच, चौदार तळ्याच्या सत्याग्रहामुळेच इथल्या हजारो अस्पृश्यांना जगण्याचा एक हक्क आणि त्यांच्या जगण्याला एक नवी ऊर्जा मिळाली. अन्यथा हा समाज मेलेल्या मुर्द्यासारखा होता. पण या मेलेल्या समाजाच्या डोक्यात सुद्धा आग आणि पेटती मशाल पेटवण्याचं काम बाबासाहेबांनी या चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून केला. आजच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं सगळ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून खरा इतिहास आपल्या समाजाच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. ज्या समाजाला पाण्याला स्पर्श करायचा सुद्धा अधिकार नव्हता
त्या समाजाला आज बिस्लरीचं पाणी पिण्याचा हक्क बाबासाहेबांच्या पुण्याने भेटला. पण समाजातल्या प्रत्येकाने ते पाणी पिताना 1000 वेळ विचार केला पाहिजे की या पाण्याच्या हक्क आणि अधिकारासाठी बाबासाहेबांच्या आणि आपल्या हजारो अस्पृश्यांच्या रक्ताच्या पाटा वाहून घ्यावा लागल्या. पाणी पेल्याचा प्रतिसाद रक्ताच्या पाटा वाहून घ्यावा लागले. हे पाणी आम्हाला फुकट भेटलं नाही, तर या पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. या पाण्यासाठी आमच्या हजारो रक्ताच्या पाटा वाहिल्या, हजारो लोकांच्या रक्ताच्या पाटा वाहिल्या. या पाण्यासाठी आमचे जीव गेले. संभाजी तुकाराम गायकवाड सारखे बाबासाहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते या सत्याग्रहासाठी शहीद झाले. म्हणून बाबा हो, इतिहास विसरू नका. जो समाज इतिहास विसरते तो समाज कधीच इतिहास घडवत नाही. म्हणून इतिहास तुमचा तसाच तेवत ठेवा. पेटलेला विस्तो तेवत ठेवा. तो विस्तो विसता कामा नाही. या समाजाला पुन्हा बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संघर्षाच्या क्रांतीच्या मार्गावर नेण्याचं काम आजच्या तरुण पिढीनं केलं पाहिजे. बाबासाहेबांचा हा चौदार तळ्याचा सत्याग्रह आपण समजून घेतलं पाहिजे. हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. यात अनेक बाबासाहेबांच्या झालेल्या घटनेचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. हे ते चौदार तळ्याचा सत्याग्रह, याच ठिकाणी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला 97 वर्षापूर्वी. हे ते सगळे बाबासाहेबांचे सहकारी मंडळी आहेत. यांच्यामुळेच हा सत्याग्रह यशस्वी करण्याचं काम बाबासाहेबांना करावं लागलं. हे सगळे सत्याग्रही बाबासाहेबांच्या सोबत आहेत. हे राजू बोज, भाऊराव गायकवाड, संभाजी तुकाराम गायकवाड हेच ते व्यक्ती आहेत ज्यांचा मृत्यू झाला होता. शिवराम जाधव, सुभेदार घाटगे, वराडे, मडकेबुवा बाबासाहेबांचे अंगरक्षक, सुभेदार सावदेकर बाबासाहेबांचे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते होते. बाळाराम आंबेडकर बाबासाहेबांचे मोठे बंधू होते. हे सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांचे सोबत होते. अनंत चित्रे, सुरबानाना टिपणीस, नाना पाटील हे बाबासाहेबांचे मित्र होते त्यावेळेचे. चंद्रकांत अधिकारी हे बाबासाहेबांचे मित्र होते. कमलाकर चित्रे, गोपाळराव जोशी सवर्ण होते पण बाबासाहेबांचे मित्र होते. त्यांनी सुद्धा या सत्याग्रहाला सहकार्य करायचं काम केलं होतं. TV प्रधान हे सुद्धा या बहिष्कृत हितकारणीचे सभासद होते. केशव मोरे, वडवरकर असे अनेक लोक बाबासाहेबांच्या सोबत होते. हे झालेलं चौदार तळ्याचा सत्याग्रह याच ठिकाणी बाबासाहेबांनी पाण्याचा हक्क बजावला. आणि हे सुरबानाना टिपणीस यांचं घर आहे. याच सुरबानाना टिपणीसांच्या घरात खऱ्या अर्थानं या चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि पाणी पिण्याचा हक्क बजावण्याचा ठराव मंजूर झाला होता. हेच ते सुरबानाना टिपणीचं घर आहे. इथूनच खऱ्या अर्थानं हे ते विश्वेश्वराचं मंदिर आहे. इथेच या ब्राह्मणांनी हे दौंडी पिटवली होती इथूनच. आणि इथूनच या सवर्णांना चेतून देण्याचं काम केलं होतं. हेच ते ठिकाण आहे. हे न्यायालय आहे. इथंच बाबासाहेबांना या हॉलमधून ते पुरावे देण्याचं काम केलं होतं. हे ते चौदार तळ्याच्या पायऱ्या आहेत. याच पायऱ्यावरून बाबासाहेबांनी पाण्याचा हक्क बजावला. एक एक पायरी उतरून हे पायऱ्या सुद्धा आजरामर करायचं काम बाबासाहेबांनी केलं होतं. हे चौदार तळ्याचा सत्याग्रह हे रावबहादूर बोले यांनी मांडलेला ठराव. हे ते रावबहादूर बोले यांनीच हा ठराव या ठिकाणी मांडला होता. आणि हे ते मुंबईचं जुनी बिल्डिंग याच्यातच तो ठराव मांडला गेला. आणि हे ते रावबहादूर बोले बाबासाहेबांचे मित्र होते. आणि हे
महाडचं न्यायालय इथेच हे केस या कोर्टात चालली आणि इथूनच बाबासाहेबांनी ही केस जिंकून समतेचा हा लढा जिंकून या अस्पृश्यांना मोठं आव्हान देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. हे महात्मा फुलेंनी पहिले आपल्या घरात अस्पृश्यासाठी वीर खुल्ली केलेली. असे अनेक क्रांतिकारक कार्य बाबासाहेबांनी केले. हे सगळे ते सवर्ण नाहीत, हे ते मनुस्मृती जाळलेलं ठिकाण, हे बाबासाहेबांचे सगळे कार्यकर्ते, हे सुरबानाना टिपणीस यांचं घर गोविंद निवास याच ठिकाणी काही टोळक्यांनी दगडफेक करून या घरावर हल्ला करायचं काम केलं होतं. हे ते महत्त्वाचं ठिकाण आहे. हे ते विश्वेश्वराचं मंदिर. या मंदिरासाठी सत्याग्रह, या मंदिरात आता प्रवेश करणार अशी अफवा त्या भट ब्राह्मणानं केलं होतं. बाळू भट नावाचा तो ब्राह्मण होता, त्यानंच या विश्वेश्वराच्या मंदिरात प्रवेश करणार असं डोंडी पिटवली होती. हे सुरबानाना टिपणीस आणि हे ते दस्तावेज, हे सगळे ओरिजिनल कॉपीज महाड चौदार सत्याग्रहाच्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपण न्यायालयीन लढा कसा बाबासाहेब लढले आणि जिंकले ते समजून घेण्याचं काम केलं पाहिजे. आजच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं मी समाजाला हेच आवाहन करतो की बाबासाहेबांचे खऱ्या अर्थानं तुम्हाला सत्याग्रह समजून घ्यायचे असतील तर ते कोणत्याही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला शिकून न घेता ते पुस्तकाच्या माध्यमातून शिकून घेतले पाहिजेत. आणि खरेच चळवळीतले जे आमच्यासारखे प्रामाणिकपणे काम करणारे असतील त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून आपण ऐकून घेतले पाहिजेत. आज हे जे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहो हे आम्हाला अनेक दिवस अभ्यास करावासाठी लागले. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं काम करा. बाबासाहेबांनी हा चौदार तळ्याचा क्रांतीचा सत्याग्रह कसा केला, कायच्यासाठी केला आणि कुठून त्याची ठिणगी पेटली, कुठून त्याचे बीजरोपण झाले, याची सगळी पार्श्वभूमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली पाहिजेत, समजून घेतली पाहिजेत. हेच आजच्या चौदार तळ्याच्या निमित्तानं मी आवाहन करतो आणि सर्वांना महाड चौदार तळे सत्याग्रह दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बाबासाहेबांच्या या सत्याग्रहाला मी त्रिवार अभिवादन करतो. बाबासाहेबांनी हा सत्याग्रह 97 वर्षापूर्वी केला, पण हा खऱ्या अर्थानं मानवी मूल्यांचा हा सत्याग्रह करून बाबासाहेबांनी या समाजाला स्वतंत्र करायचं काम केलं. सत्याग्रह करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना मी मानाचा जयभीम करतो. बाबासाहेबांच्या या कार्याला मी कोटी कोटी वंदन करतो. सर्वांना महाड चौदार तळे सत्याग्रहाच्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येकांपर्यंत पोहोचवा हेच आवाहन करतो. जय भीम.